जिमुड्या काय सारखं जिमुड्या जिमुड्या करत असतेस ग? संजय आहे मी. अरे तू जरा वेडा आहेस का? तुला मी मेसेजवर सांगितलं होतं ना तू इथे येऊ नकोस म्हणून. तू जिम येणार आहे. मला तुला बघायचं होतं म्हणून आलोय. आणि तसंही कोणाला घाबरत नाही मी. अरे वेड्या, तू जरी घाबरत नसला ना तरी मला घाबरावं लागतं ना. त्या जिमने आपल्याला एकत्र बघितलं ना आपलं सगळं भांडं फुटून जाईल. अगं काही होत नाही. ते पुरतं येडं झाले तुझ्या प्रेमात. आणि तसंही त्याचा मेंदू ना त्याच्या गुडघ्यात आहे. काही कळत नाही त्याला. एवढा हुशार आहे का तो? आपण त्याला कशाही टोप्या घालू शकतो. बरं ते सगळं जाऊ दे. तुला तो जिम साठी पैसे देणार होता, काय आलं? दिली की नाही? अरे हो बाबा, जरा शांत राहा. तो ना मला आज काहीतरी गिफ्ट आणणार आहे. ते जिमचे पैसे जाऊ देत, त्यापेक्षा तो महागडे गिफ्ट देणार आहे मला माहितीये. वा 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 कामिनी मॅडम वा. पुरतं येडं केलंयस रे त्याला तू. का तू वेडा नाहीयेस माझ्यासाठी? असं पण ना खूप जण वेडे आहेत या कामिनीसाठी. आणि ही कामिनी फक्त तुझ्यासाठी. कामिनी, अरे जिम, बरं झालं आलास. अरे मी तुझीच वाट बघत होते. हा माझा जाऊ कॉलेजचा फ्रेंड आहे हा माझा. कामिनी, अगं आता तरी खोटं नको बोलूस. मी तुमच्या दोघांचं पण बोलणं ऐकलंय. अगं सांग ना सर, हा तुझा बॉयफ्रेंड आहे ते. अरे बाबा तू वेडा आहेस का? तू माझ्यावर डाऊट घेतोय? माझ्यावर? तुझ्या कामुडीवर? कामिनी बस आता, अजून नाटकी नको करू तू. तुमच्या दोघांचं बोलणं मी स्पष्टपणे ऐकलंय. अगं एवढे दिवस तुम्हाला येड्यात काढत होतीस. म्हणजे खरंच तू सगळं ऐकलंयस तर ठीक आहे. हे कधी ना कधी होणारच होतं. माझं खरं प्रेम याच्यावर आहे. आणि मी माझ्यासोबत होतं ते काय होतं? यार याचा मेलोड्रामा आता परत चालू झाला. ए बाबा, उगाच मला गिल्ट द्यायचा प्रयत्न करू नकोस. आणि इमानदार असण्याचा आव पण नको आणूस. तू तुझ्या बायकोचा होऊ शकला नाहीस तर माझं काय होणार आहेस? तुला काय मूर्ख वाटले का रे मी? तुझ्यासारखं कर्मदरिद्री माणसासोबत प्रेम करायला लग्न करायला वेडी आहे का मी? मला तुझ्याकडचा पैसा पाहिजे होता ना, म्हणून मी हे सगळं केलं. काय तू मला फसवलंस? माझ्या भावनांची खेळलीस तू. जसं की तू तुझ्या बायकोच्या भावनाशी खेळलाच नाहीस. बिचारी याची बायको, याच्यासोबत लग्न करून तिने रिस्क घेतली आणि याला तिची साधी किंमत पण नाहीये. अगं मी इतकाच कर्मदरिद्री होतो तर माझ्याशी का खेळत राहिलीस तू? का मला तेव्हा सोडून गेली नाहीस? अगं तुझ्यावर मी आंधळं प्रेम केलं. तुझ्यासाठी मी माझ्या बायकोला नको नको तसं बोललो, नको तशी वागणूक दिलो. पावलो पावली मी तिचा अपमान केला. आणि तू मला फसवलंस, मला धोका दिलास. ए कामिनी, ह्या ओल्ड स्कूल वाल्यांचा ना हाच प्रॉब्लेम असतो. एकदा का मुलगी हसून बोलली, सोबत आईस्क्रीम खाल्लं की लगेच यांना वाटतं जन्माजन्मासाठी ती झाली आपली. ए लय झाला ड्रामा आता. निघित ना, चल चल निघ 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 निघ. तू तोच ना जो हिला जिम साठी मदत करणार होता तो? बरं झालं तुम्ही दोघे मला सापडलात. हो मग काय करणार आहेस रे तू? काय करणार आहेस? मारणार आहेस मला? हा आता बघच तुम्ही काय करणार आहे ते. तुझे तर ए लांब हो. लांब राहायचं, लायकीत राहायचं, कळलं ना? नाहीतर तुझ्या घरी येऊन तुझ्या बायकोला आणि तुझ्या आई वडिलांना सांगेन तू काय काय पराक्रम केलेत ना ते सगळे सांगून मोकळी होईल. मला काही फरक पडत नाही, कळलं? तू तुझा विचार कर. आणि कोण तो? तुझ्या बायकोचा भाऊ. म्हणत होतास ना तो खूप रागीट आहे. जर त्याला कळालं माझ्यासाठी तू त्याच्या बहिणीला फसवलंय तर तो तुझं काय करेल ना त्याचा विचार कर, कळलं? दूर राहायचं आमच्यापासून, कळलं? नाहीतर कायमचा बरबाद करून टाकेन. जाऊ दे ग, हार्ट ब्रेक झालाय त्याचा. अरे हो ना, पण हे सगळं ना गिफ्ट मिळाल्यानंतर झालं असतं ना खूप बरं झालं असतं. आता माझं किती मोठं नुकसान झालं बघ.
पॉइंट आहे, पण असू दे, मी देतो ना तुला गिफ्ट. धनु, मी चुकलो. मी खूप चुकीचा वागलो. मी गुन्हेगार आहे तुझा. मला माफ कर. चूक तुमची नाही, चूक माझी. अमावास्येच्या रात्रीने चंद्राची आशा धरू नये कधी, असं म्हणतात. पण मी ती धरली. माझ्याच अपेक्षांचं मलाच ओझं होईल असं वाटलं नव्हतं कधी. माझ्यासारख्या मुलीबरोबर कोण संसार करेल ना? मी, जिला 4 चौघात घेऊन जायची लाज वाटावी अशी मुलगी आहे. तिचा तुम्ही मनापासून हात का धरा? आजवर खूप चुका केल्यात मी. जगाच्या लेखी सौंदर्याची जी परिभाषा आहे ती कळलीच नाही मला कधी. मुळात माझ्यासारखी दिसणारी मुलगी, तिला ना रंग आहे, ना रूप आहे, ना बांधा आहे, अशा मुलींच्या जगण्याला काही अर्थच नसतो हे विसरून गेले होते मी. पण असो, आता माझं एक ऐका. सोन्यानं बनवलेली असेल ना तरी बेडी बेडीच असते. आपण ना आता आपल्यातली बेडी लवकरात लवकर तोडून टाकू. कारण ज्यात मनच नाहीये त्यात तण अडकवून तरी काय फायदा ना? का राहतोय आपण हे असं एकत्र जबरदस्ती? आपल्यात कोणतं नातं नाहीच आहे, है ना? आणि यानंतर ते होईल असं मला वाटत नाही. त्यामुळे अशा नात्याचा जुगार खेळण्यात काही अर्थ नाही. मला वाटतं आता आपण वेगळं हो. सूर्यकांतराव, अहो तुम्ही खरंच देव माणूस आहे. अहो अशी परक्याची मुलगी घरात आणून तिला वाढवणं शिकवणं हे कुणाचं बी काम नाही. अहो आमच्या भागूचा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांभाळ केलाय. हा आता कधीतरी ती तिच्या मार्गाने जाणारच ना, तेव्हा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आणि हो, आम्ही ना तुमच्या भेटीला तिला कायम आणत जाऊ. आम्ही तिला या घरापासून तोडणार नाही.